तू आता जस्ट जे पण काही म्हणाला त्याचा अर्थ तुला तरी कळतोय का? नाही, आता जस्ट तू म्हणाला ना की माझ्या लढण्याने काय बदलेल, याचा अर्थ तुला तरी कळतोय का? तुला काय वाटतं की दुसरी कोणती व्यक्ती येणार आहे जी तुझ्या हक्कासाठी लढेल आणि मग तुला तुझ्या हक्काचं स्थान ॲटोमॅटिक मिळेल? असं काय होणार आहे? अरे मित्रा, या जगात ना आपल्याला स्वतःला आपल्या हक्कासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी लढावं लागतं. दुसरी कोणतीच व्यक्ती येत नाही. तुमच्यासारख्या लोकांचा ना हाच ना खूप मोठा प्रॉब्लेम आहे, की जेव्हा तुमच्यावर काही अन्याय अत्याचार झालं ना, तर तुम्ही आयुष्यभर रडत बसता, माझ्यासोबत हे झालं, माझ्यासोबत ते झालं. पण त्या विरुद्ध जेव्हा काही ऍक्शन घेण्याची वेळ आली ना, तुमचा हाच वाक्य येतो, की माझ्या एकट्याने काय बदलेल, माझ्या एकट्याने काय फरक पडेल. अरे, थोडं आपलं डोकं वापरा ना, की जर प्रत्येक माणूस असंच विचार करत बसला तर कधी काय फरक पडेल का? तुला ना एक उदाहरण देतो. हे बघ, माझंच उदाहरण घे ना. मी स्वतःहून लढतोय. मी स्वतःहून शिकतोय. का माहितीये तुला? कारण माझी जी येणारी पिढी आहे ना, तिला हे सगळं असं सहन करावं लागू नये म्हणून. माझे खूप असे काही मोठे स्वप्न नाहीये, की मला खूप मोठा नाव करायचं आहे किंवा खूप पैसे पाहिजे. असं काही नाहीये. माझं एवढं आहे, की मला माझं आयुष्य ना स्वाभिमानाने जगायचंय. आणि ते स्वाभिमान मी असं कोणाच्या दयेवर नाही घेणार. स्वतःच्या ताकदीवर कमवणार. म्हणून तुझ्यासारखं ना असं हातावर हात ठेवून ना मी कधीच बसू शकत नाही.